नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आम्ही घेऊन आलोय बॉर्डर रांगोळीमध्ये अजून एक नवीन प्रकार। हो, आपला भारत देश सण समारंभ आणि उत्सवासाठी ओळखला जातो आणि आपल्या प्रत्येक ऋतूप्रमाणे आपल्याकडे सण उत्सव साजरे केले जातात आणि ह्यामधला सर्वात मोठा सण उत्सवाचा काळ म्हणजे श्रावण मास। आता पुढच्याच आठवड्यापासून श्रावण मास सुरू होणार आहे। दररोज काढण्यासाठी नवीन नवीन बॉर्डर रांगोळी आपल्याला लागणार आहेत आणि त्या श्रावण मासामध्ये येणारे छोटे मोठे सण आणि व्रतवैकल्य या सगळ्यासाठी आपण नक्कीच दारापुढे, ताटापुढे, देवाऱ्यापुढे, उंबरठ्यापुढे अशा प्रत्येक ठिकाणी आपण रांगोळी काढत असतो, अगदी आपल्या घरात सुद्धा। तर ही एक नवीन आयडिया आम्ही घेऊन आलो आहे। चला तर मग सुरू करूया। इथे मी 6 सेंटीमीटर ब्रॉड अशी पट्टी कट करून घेतली आहे A4 OHP शीटमधून। 175 मायक्रॉनची OHP शीट मी इथे वापरली आहे मैत्रिणींनो, आणि ती मी 6 सेंटीमीटर एवढी 6 आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त मोठी हवी असेल तर 8 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर अशा प्रकारच्या मेजरमेंटमध्ये तुम्ही ती घेऊ शकता। आता मी इथे कॅमलिन मेटल बॉडी पेन वापरते बॉर्डरसाठी। आता का हे वापरते आहे आणि आपण व्हाईट रांगोळीचा का इथे वापर करत नाही आहे तेही सांगते। बऱ्याच वेळेला मी व्हाईट रांगोळी चिटकवण्याचा प्रयत्न केला बॉर्डरमध्ये, पण काय झालं माहिती आहे, व्हाईट रांगोळी काही वेळानंतर काळपट पडून जाते। मग परत त्यावर ॲक्रेलिक कलर, व्हाईट ॲक्रेलिक कलरचा कोट द्यावा लागतो किंवा व्हाईट ॲक्रेलिक कलरमध्ये मिक्स करून आपल्याला व्हाईट रांगोळी मारावी लागेल। पण तसं न करता मी एक नवीन पर्याय शोधून काढला आहे आणि तो म्हणजे कॅमलिनचा हा मेटल बॉडी पेन। आता बऱ्याच मैत्रिणी मला ह्याचा प्रश्न विचारत आहेत की आमच्या इकडच्या स्टेशनरी शॉपमध्ये हा पेन मिळत नाही आहे, मग आम्ही काय करायचं? मीही शोधते आहे ऑनलाईन, जर लिंक असेल तर नक्कीच मी शेअर करेल। पण जर तुम्हाला ही ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल, मी अजूनपर्यंत सर्च करून बघितलं नाही आहे, पण नक्कीच जर येणाऱ्या व्हिडिओपर्यंत जर मला ह्या पेनाची लिंक भेटली तर नक्कीच मी तुम्हाला ती शेअर करेल। आता बघा, मी इथे एक बॉर्डर प्रिंटआउट घेतली आणि आपण जसं ट्रेस करून घेतो ना मैत्रिणींनो, अगदी तसं ट्रेस करून घेतलं आहे, कारण हा मार्कर आहे ना। आणि तसेच मी 2 पट्ट्या घेतल्या आहेत, कारण बॉर्डर आहे रांगोळी, आपल्याला प्रत्येक बॉर्डरलाही वापरता यावी म्हणून मी इथे 2 पट्ट्या करून घेतल्या आहेत। आता खूप दिवस आधीच बनवून ठेवलेलं हे मिश्रण एका एअरटाईट कंटेनरमध्ये तसंच राहतं आणि मी तेच वापरते आहे। आता मी वेगळं काही मिश्रण बनवलं नाही आहे, 60-40 प्रमाण घेतलेलं फेविकॉल आणि पाण्याचं। आता मी इथे थिक मिश्रण का लावते माहिती आहे मैत्रिणींनो, कारण मी इथे एकच लेअर मारणार आहे रांगोळीचा। आता तुम्ही जशी डिझाईन घ्याल तशा प्रकारे तुम्ही तुमची बॉर्डर रांगोळी ह्या पेनाच्या यूज करून बनवू शकता। अगदी थोडक्यातली थोडकी डिझाईन तुम्ही पटकन बनवू शकता। ही रांगोळी माहिती आहे मी किती मिनटात बनवली आहे? अर्धा तासात बनवून रेडी, कारण सुकायचं टेन्शन नाही, 2 लेअर मारायचं गरज नाही आहे। बघा ना, ही रांगोळी झटपट बनून जाते। अगदी ट्रेस करायचं, हलकीशी रंगसंगती करायची आणि आपली रांगोळी रेडी। श्रावण महिन्यात आपण सगळीचकडे, म्हणजे आपणच नाही पण पूर्ण भारतामध्ये या सगळ्या महिन्यामध्ये व्रतवैकल्य आणि अगदी उपवास आणि पूजा हे कंटिन्युअसली चालत असतं। त्यामुळे पाटाखाली, पूजेखाली, देवाऱ्यासमोर, उंबरठ्यावर, अगदी दरवाजावर आपल्याला बऱ्याच रांगोळी लागणार आहेत। त्यामुळे ही अशी इझी टू यूज रांगोळी तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता मैत्रिणींनो। आता एका मैत्रिणीने असं विचारलं आहे की OHP शीट परफेक्ट कट करायची काही टेक्निक आहे का? इथे पहा, प्रत्येक कर्वला मी मार्क करून घेतलं आहे। जर तुमचं कटिंग एवढं खास नसेल तर तुम्ही काय करा, प्रत्येक टर्नला पेन्सिलने हलकं ड्रॉ करून घ्या आणि मगच त्यावर सीझर फिरवा। आता तुम्ही इथे पहा, मी कसं डिझाईनच्या हिशोबाने कट करून घेतलं आहे, अगदी हलकी फुलकी डिझाईन बनून रेडी होऊन जाते। ही एकमेव अशी डिझाईन असेल जी तुम्ही बऱ्याच ठिकाणी रांगोळी बॉर्डर म्हणून किंवा आपली बॉर्डरला ॲड होईल अशी डिझाईन ह्या पद्धतीने ॲड करू शकता। ही डिझाईन तुम्ही अशी सुद्धा मांडू शकता आणि उलटी करून सुद्धा तुम्ही याला मांडू शकता। हलू नये म्हणून तुम्ही खाली 2A टेप किंवा एखादी
टेप लावून सुद्धा याला चिपकवू शकता. आपल्या लादीला काहीही होणार नाही. बघा ना, कॉर्नर पीस किंवा कॉर्नर वॉलला सुद्धा ही किती सुंदर दिसेल. ह्या बॉर्डर रांगोळीबरोबर मी इथे ॲड केलं आहे हे लोटस, जे आमच्या चॅनलवर खूप आधीच आम्ही बनवून दाखवलं आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला हे लोटसही बनवता येईल, नाही का. बघा, कॉर्नरला बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही या बॉर्डर डिझाईनला वापरू शकता मैत्रिणींनो. अगदी आपल्या उंबरठ्यावर, दारापुढे, पूजेसमोर, चौरंगाच्या बाजूला सुद्धा हे खूप सुंदर दिसणार आहे. आता ह्या नवीन नवीन गोष्टी कुठेच यूट्यूबवर किंवा कोणत्याही सोशल मीडियावर तुम्हाला दिसणार नाही. अगदी मला सुचलेली ही कल्पना आहे आणि मला असं वाटतं माझ्या प्रत्येक मैत्रिणीने ही नक्कीच ट्राय करून बघितली पाहिजे. तर मग उशीर कशाला करता, आजच हा पेन घरी घेऊन या आणि अशी डिझाईन ट्राय करून बघा. आमच्याकडे असलेल्या छोट्या पूजेच्या पाटाभोवती सुद्धा बघा ना, किती सुंदर दिसते ही रांगोळी. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही प्रोसेस कशी वाटली, आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि रांगोळी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.